माणूस किती मोठा हो, आमदार हो, खासदार हो, मंत्री हो, संत्री हो, त्यांनी जमिनीवर चालायचो. जो हवेत चालला त्याचा जय महाराष्ट्र झाला. तर त्याच्यामध्ये काय एखाद्याला की आता आम्हाला काय बाकी व्यसन नसल्यामुळे एक नेपकिनचं व्यसन आहे आणि त्याला एवढेच पण आम्ही काय हलका घेत नाही. शेवटी देखण्यावाला ऊपर आहे. बाकी आपण आपलं काम करूया. निर्णय घेतला त्यावेळेला आम्ही ही पहिली मंडळी पहिल्या फळीमध्ये बाहेर पडून बेहतर काही का होईना आम्ही तेव्हा काळजी नाही केली. आपण मग सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. आज जर आपण पाहिलं तर ग्रामपंचायतीचा सदस्यपद पण सोडत नाही आहे. पण तुमच्या या मंत्र्यांनी आमदारांनी आज तुम्हाला सांगतो 2.5 वर्ष जे आलेलं पद मंत्रिपदाचं तुम्हाला ज्या वेळेला नेता अडचणीत सापडला हे पाहिलं आम्ही. त्यावेळेला मी सांगितलं साहेब तुम्ही अडचणीत आहात ना मी सांगतो काय मोठं म्हणजे काय कोणत्या लोकांनी मला 14 वेळा निवडून दिला तर साहेबांनी मला मंत्री केलं. हे केवळ आणि केवळ गोरगरिबांचे आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या निष्ठावंतांनी केलेली मेहनत. म्हणून मी पुन्हा एकदा तर तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. काही प्रसंग असले काही आम्ही आहोत. हे पद आमच्यासाठी नाहीच आहे. आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे माणूस किती मोठा हो, आमदार हो, खासदार हो, मंत्री हो, संत्री हो, त्यांनी जमिनीवर चालायचो. जो हवेत चालला त्याचा जय महाराष्ट्र झाला. आम्ही जमिनीवर चालणारे कार्यकर्ते आहोत. म्हणून आपल्याला 3 वेळा 4 वेळा निवडून दिलं. बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात म्हणून ठेवले होते आप्पा खासदार होऊ नये आणि बरेचसे आमदार होऊ, पण तसं काय झालं नाही. आता परवा थोडी मिमिक्री केली काही लोकांनी. त्याने असा तो टॉवेल असा टाकला असा टॉवेल हॉटेलमधले वेटर लोक विचारले घेतात. हा टॉवेल हा असा असतो इथे हा हृदयाजवळ असतो. त्याच्यामध्ये गोरगरिबांचे आशीर्वाद आहे. ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असं घेऊ शकतो. म्हणजे आम्हाला कोणावर विचारायची नाही आहे. पण माणसाची नियत आणि नीतिमत्ता जर चांगली असेल तर त्याला कोणी हरवू शकत नाही आहे. म्हणजे बरेचसे त्यांनी प्रयत्न केले. इकडं आमच्या थोरवेला पाडण्यासाठी, इकडं आमच्या दळवीला पाडण्यासाठी आणि भरेशेडला का तर पालकमंत्रीपद आपल्या पोरीला पाहिजे म्हणून. म्हणजे इथंच कारण इथंच बघा एका रात्रीमध्ये त्याला ब्रेक देण्याचं काम आपल्या शिंदे साहेबांनी केलं. त्याच्यापेक्षा काय होत आहे म्हणजे पदं येतात जातात. माणसाची नियत चांगली पाहिजे. पद ही आम्ही नथिंग बाब आहे. आणि म्हणून तुम्हाला हा पुन्हा एकदा मी सगळ्यांना व्यासपीठावरून खास करून आप्पांना 8 वेळेला जो संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे हे तुमचं आमचं भाग्य आहे की आपल्या खासदारांना 8 वर्ष कोणाला मिळाला असेल आम्हाला नाही माहिती. मला ते शोधावं लागलं त्याच्या अगोदर कोणाला भेटलाय. पण सलग 8 वर्ष नाही ना सलग 8 वर्ष किंवा तुमच्या सगळ्यांच्या जरी आमच्या वाढदिवसाचा असला तरी ते आप्पांना आम्ही शुभेच्छा देतो. आप्पा तुमच्या हातून आणखी चांगली कामं होत. आणि जरी तुम्ही दिल्लीला असलात तरी इकडं आम्ही आहोत. काळजी करायचं कारण नाही आहे. दिल्लीवरून जे काय भावडारी खेचून आणता येईल तेवढा आम्ही आहोत. तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. तुमचं अभिनंदन करतो. आणि शिवाय तुमचा वाढदिवस झालेला काल आमचा पण झाला अशा अनेक लोकांचे. त्याच्यामुळे ज्यांचे काल वाढदिवस झाले ते आमच्या सहित आता ठीक आहे वाढदिवस हे औपचारिक आम्ही वाढदिवस म्हणून आपण आम्हाला असं पब्लिकमध्ये मी साजरा करत नाही. लोक येतात भरपूर लोक येतात. तर आम्हाला फक्त त्यांना एक उत्तर द्यायचं होतं की या नेपकिनचं महत्व काय. म्हणजे काल 8,000 नेपकिन आमच्या छोकऱ्यांनी तिथं जागेवरती वाटले. 8,000 नेपकिन की बोललो हे जा आमचं प्रतीक. तर त्याच्यामध्ये काय एखाद्याला आता आम्हाला काय बाकी व्यसन नसल्यामुळे एक नेपकिनचं व्यसन आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आमच्यावरती टीका केली तर हरकत नाही आहे. त्याला एवढेच पण आम्ही काय हलका घेत नाही. शेवटी देखण्यावाला ऊपर आहे. बाकी आपण आपलं काम करूया. त्या लोकांची सेवा करूया आणि गरिबांचे आशीर्वाद घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.